पुन्हा एकदा आपलं सर्वांचं फ्रेंड्स ग्रुप महाड कडून मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 पहिला डाव चौथ्या मॅचेसचा आपल्याला मैदानामध्ये सुरू होताना बघतोय. यामिन 11 मानगाव फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल. टॅगी वॉरियर्स नडगाव, वैष्णव 11 बिरवाडी यांनी स्टेजवर यायचंय. इकरा 11 तुडील यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. यानंतरच्या मॅचेससाठी ड्रॉ होणार आहेत. तर पहिला चेंडू या मॅचचा फुल टॉस बॉल कव्हर्स मधून उचललाय. क्षेत्ररक्षक तिकडे मागे, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन. आयकॉन शुभम जाधव सलामीची जोडी मैदानामध्ये. एक तगडे ताकदवान आक्रमक खेळाडू सलामीला येताना बघतोय आपण. यावेळेस चांगला चेंडू, गॅप तिथे मोठा आहे. 4 पुन्हा एकदा. बाईज आहे यष्टीरक्षकाकडून झालेली चूक आहे तिथे आणि 4 मिळतील धाव फलकावरती. धावा 8. डाव्या हाताचा फलंदाज निखिल पाटील. शुभम जाधव एक तगडा ताकदवान खेळाडू आहे आयकॉन. आणि गोलंदाजी मार्क वरती इथे कुणाल. कदम. निर्धाव चेंडू असणार आहे. जरूर प्रयत्न केले कुणालचा. दुसरा चेंडू होता, प्रतिम होता तो. यष्टीरक्षकाला देखील हुलकावणी दिली चेंडून. पुन्हा चांगला चेंडू, बॅक टू बॉलर आहे. मात्र गोलंदाज तेवढासा आग्रही नव्हता चेंडू पर्यंत जाण्यासाठी. वाईडिश मिडॉन तिथे वेगाने पोहोचेल. मात्र 1 धाव. धाव फलक 1 ने पुढे पोहोचेल. 9 धावा. पहिले षटक चांगलं राहिलेलं आहे. मागच्या 3 सामन्यांमध्ये आपण जवळपास धावसंख्येचा दुष्काळ बघितला होता. काल जे चौकार षटकार बघायला मिळत होते ते मात्र आज कुठेतरी दिसत नव्हते. त्या तुलनेमध्ये चांगली सुरुवात म्हणता येईल इथे. शुभम जाधव ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मध्ये देखील आपण शुभम जाधवला नेहमी बघतो. उजव्या हाताचा हा एक कडक आणि मोठे लांब षटकार मारायला प्रसिद्ध असलेला खेळाडू. ओहो हो, ब्लॉको मध्ये चेंडू आहे इथे. लेग बिफोर विकेटचा शिकार. रेफरल जरूर घेतला जाईल. शुभमने लगेचच सांगितलं की मी नव्हतोच लाईन मध्ये, त्यामुळं पंचांना सूचना केली की DRS. तर पाहायचं या निर्णय काय येतोय. यष्ट्यांवरती जाणारा चेंडू जर त्यांना अडवलेला असेल, आणि विशेष म्हणजे आपण बघतो की जो लेंथ बॉल आहे, एक ओव्हर पिच होतो, दुसरा बॉल यॉर्कर पडतो. तर अशा चेंडूंवरती LBW देणं खूप सोपं आहे. फलंदाज बाद आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील येतो. यष्ट्यांच्या समोर सापडलेला आहे तो शुभम जाधव. मोठा फलंदाज अगदी स्वस्तात नाही, शून्यात बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. आदिल गजगे. एक तगडी टीम आहे. यामिन 11 मानगाव, वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाड. मानगाव आणि परिसरामध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. मानगाव प्रीमियर लीग होते, त्याच्यानंतर परिसरामध्ये अजून काही मोठ्या स्पर्धा होत असतात. मानगावचे खेळाडू आज इथे मैदानामध्ये दाखल होत आहेत. खरं तर कोकणामध्ये क्रिकेट ही एक संस्कृती झालेली आहे. तुम्ही कुठेही कोकणामध्ये ज्यावेळेस आम्ही पर्यटनाच्या दृष्टीसाठी फिरत असतो त्यावेळेस तुम्हाला टी-शर्ट्स खूप दिसतात. क्रिकेटचे टी-शर्ट दिसतात, कुठेही दिसतात. यस, चांगला चेंडू इथे पुन्हा एकदा. पहिल्या 2 चेंडूवरती जरूर 8 धावा आलेल्या होत्या. मात्र त्यानंतर कमालीची गोलंदाजी कुणाल कदम कडून आणि षटक संपेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 9.
शुभम जाधव 1 गडी बाद 9. चांगलं चांगलं एंड चांगला केला षटकाची. सुरुवात थोडीशी खराब होती कुणाल कदमची, मात्र षटक संपवताना त्याने यशही मिळवलं. शुभम जाधव सारख्या एका तगड्या फलंदाजाला माघारी पाठवलं आणि त्याचबरोबर धावा देखील अडवलेल्या आहेत. पुढच्या 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आलेली आहे. आणि यानंतर नवीन गोलंदाज रणजित फराटे. रणजित फराटे मागच्या 3-4 वर्षामध्ये टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेला हा ध्रुव तारा आहे. आता तो अढळ झालेला आहे. रणजित फराटे शिरूर, पुणे जिल्ह्यातला शिरूर तालुक्यातला मांडवगण फराटा या गावाला बिलॉंग करतो. भीमा नदीच्या काठावरती बसलेलं गाव, भरपूर ऊस शेती. म्हणजे मला वाटतंय जवळपास 1 लाख टन ऊस एका गावातून उत्पादित होत असेल दरवर्षी. आज 3,000 रुपये एका टनाची किंमत आहे. 30 कोटी रुपये त्यांच्या गावात एका पिकाच्या माध्यमातून जातात. मात्र हा खेळाडू क्रिकेटमध्ये नेहमीच धावांचं पीक काढतो, गोलंदाजीमधून विकेटचं पीक काढतो की काय या मॅच मध्ये, या मैदानामध्ये बघूया. धावफलकावरती बघायला मिळेल इथे धावा 9 आहेत. निखिल पाटील स्ट्राइक एंड वरती. आदिल गजगे, वाह वाह, सुंदर फटका कव्हरच्या डोक्यावरून 6 धावा. रणजित फराटेला पहिल्या चेंडूवरती दाखवला आसमान. आताचा फलंदाज सलामीला दाखल झालेला आहे. वाह, इथे शॉट ऑफ लेंथ आणि चांगला चेंडू ठरतोय. धावा येत नाहीये. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न होता इथे निखिलचा. निर्धाव. कमबॅक करतोय रणजित फराटे. येरळवाडी सातारा या ठिकाणी सलग 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक त्याच्या नावावरती आहे. कारेगाव मध्ये एक बाईक त्याच्या नावावरती आहे. अशा अनेक पुरस्कार सातत्याने या खेळाडूने मिळवले. त्याचा आयकॉन तो इथे दाखल आहे. वाह, दुसरा या षटकातला अत्यंत कडक शॉट. निखिल पाटील लेंथ टाकला आणि यावेळेस अक्रॉस द बॅट स्क्वेअर दार षटकार. इथं आलेले त्या षटकामध्ये 21 धावा फलकावरती. पहिल्या षटकामध्ये मात्र 9. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार येऊन कुणाल कदमनं 9 धावांचं षटक टाकलं होतं. रणजित फराटेचे हे षटक मात्र थोडस महागडं दिसतंय. तर सगळ्या आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपण गाड्या 2 व्हीलर्स आपल्या रस्त्यावरती पार्क केलेल्या आहेत, त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना खूप मोठा अडथळा होतोय. तर कृपया करून आपण व्यवस्थित पार्किंग करा. आणि मैदानाच्या बाजूला देखील भरपूर जागा आहे पार्किंगसाठी. आपण रस्त्यावरती 2 व्हीलर्स पार्क नका करू. ओहो, सुंदर, लाजवाब, शानदार आणि थेट बसवरती चेंडू फेकून दिलेला आहे. गेला चेंडू आता कोकण सफारीवर. मध्ये रणजित फराटेवरती मोठे हल्ले चढवले जात आहेत. 27 धावा फलकावरती. आज सकाळपासून फलंदाजी एवढी सोपी नव्हती जिथे निखिल पाटीलने ती सोपी बनवलेली आहे. लेंथ बॉल उजव्याच्या बाहेर आहे. इथे चांगला चेंडू ठरेल. निर्धाव. हलकस व्हेरिएशन. या अगोदर तो राऊंड द विकेट टाकत होता, आता ओव्हर द विकेट टाकायला आला. त्याचा एक परिणाम अँगल बनवण्याचा प्रयत्न. ज्यावेळेस उजव्या हाताचा गोलंदाज ओव्हर द विकेट टाकतो आणि उजव्याच्या बाहेर टाकतो चेंडू, विशेष म्हणजे कोणा मारतो, एक अँगल असतो, चेंडू तिरका जातो आणि अशा चेंडूवरती मग फलंदाजी करणं थोडंसं कठीण होतं. पूर्ण लाईन मध्ये येणं सुद्धा कठीण बनतं.
पुन्हा एकदा रणजित फराटे. यस यस, चांगला चेंडू. षटकाची सांगता चांगली केलेली आहे. 2 चेंडू शेवटचे डॉट टाकले. मोठं षटक होणार नाही याची काळजी घेतली. एकूण 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. माफ करा, एकच फलंदाज बाद झालेला आहे. 27 धावा धाव फलकावर, 1 बाद 27. पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल कदम. रणजित फराटे आणि कुणाल कदम हे 2 आयकॉन आहेत. एका संघामध्ये निखिल पाटील आणि आदर्श हे 2 आयकॉन आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी कुणाल कदम. एक उंची, तगडी, ताकदवान देहयष्टी, या गोष्टी वेगवान गोलंदाजासाठी चांगल्या ठरतात. आणि अशा गोलंदाजांसमोर उभं राहणं म्हणजे मदमस्त हत्ती समोर उभं राहण्यासारखं आहे. कठीण असतं खेळणं अशा गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलंय प्रभावी ठरला होता कुणाल. 27 वरती 1. परत एकदा लेंथ बॉल सरळ बॅटनं निखिलला स्ट्राईक एंड वरती आणायचा प्रयत्न होता. इथे फलंदाज आदिल गजगेचा. धाव फलकावरती बघा 28 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू झालेला आहे. दुसरं षटक टाकतोय कुणाल. तुम्ही बघितलं असेल अनेक सामन्यांमध्ये पहिलं षटक टाकल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अधिक प्रभावी दिसलेले आहेत. डाव्या हाताचा फलंदाज निखिल पाटील. या अगोदर 3 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. कुणालचा उचलण्याचा प्रयत्न, मात्र भन्नाट वेग आहे कुणालकडे. निखिलचा हा प्रयत्न होता, फसला. शरीरावरती चेंडू आदळतोय. अनेक वेळा आपण पाहतो की खेळाडू अक्षरशः जखमी होतात. विशेषतः टेस्ट क्रिकेट खेळायचं असेल ना तर निगेटिव्ह गोलंदाजीला बऱ्याच वेळा सामोरं जावं लागतं. उंच फटका खेळायचा होता, फसलेलं टायमिंग आहे. थोडा वेळ हवे चेंडू होता, मात्र सराउंडिंग मध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही. तिथे धाव मिळेल. एक लेग बाईटचा इशारा आहे. एका अतिरिक्त धावे बरोबर धाव फलकावरती 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. 1 गडी बाद 29. यामिन 11 मानगाव. कुणाल आयकॉन आहे. कुणाल स्पेशल या संघासाठी त्याला आमंत्रण दिलेलं आहे. इथं पुन्हा एकदा कनेक्शन नाहीये. या षटकामध्ये बघितलं आपण कुणालच्या गोलंदाजीमध्ये कुठलाही फटका असा परफेक्ट मध्यवर्ती आलेला नाहीये. ज्या शॉट्स आलेले आहेत तिथे लेग बाईज धावा आल्यात 2. एकच धाव बॅटनं आलेली आहे जी घेतली होती आदिल गजगेनं. कुणाल कदम गोलंदाजीसाठी परत एकदा फलंदाज निखिल पाटील. रणजित फराटेच्या समोर जे आक्रमण केलं त्याने, कुणाल समोर तेवढं आक्रमण करणं निश्चित अवघड आहे. या खेळाडूची उपयुक्तता लक्षात येईल आपल्या, या खेळाडूची योग्यता लक्षात येईल आपल्याला. कुणाल कदम. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. 31 धावा. 4 धावा केवळ या षटकातून. आता 4 आहेत, मात्र 2 लेग बाईज आहेत. त्यामुळे गोलंदाजाच्या कॅल्क्युलेशन मध्ये फक्त 2च धावा लिहिल्या जातील. कमालीची गोलंदाजी. 2 षटक टाकलेले आहेत, 11 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट. कुणाल कदम चांगली गोलंदाजी. 3 षटकांमध्ये यामिन 11 मानगाव संघ पोहोचतोय 31 वर. शेवटचे 2 षटक इथे शिल्लक आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि स्थानिक गोलंदाज आता वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाड संघाकडून मैदानामध्ये साईशला आणलं जाते. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर साईश ऑन दी मार्क. अंगणात खेळायचे. चांदे मैदान म्हणजे महाडच्या खेळाडूंचं अंगण आहे. इथे सरावाला आम्ही रोज असतो. त्यामुळे या मैदानामध्ये स्पर्धेत खेळणं हा एक वेगळा अनुभव आहे, पण एक कॉन्फिडन्स असतो की आपण आपल्या ग्राउंडवरती खेळतोय.
वाह वाह, सुंदर एक बाउन्सर आपट बार वरती स्वार होतोय निखिल पाटील. 6 धावा. कुणाल कदमची अत्यंत प्रभावी गोलंदाजी आणि त्याचे बंधू सौरव कदम यांच्याकडून कुणाल कदम साठी 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. एक भाऊ दुसऱ्या भावाचा सन्मान करतोय. अभिमान असतो आपला, भाऊ मैदानामध्ये खेळतोय ही मोठी अभिमानाची गोष्ट असते. 24 धावा फलकावरती नाबाद आहे निखिल पाटील. 24 फक्त 4 6 मध्येच आहेत, त्यामुळे अधिक धावा असतील बघा, 24च नाही. निखिल पाटील 37 धावा धावफलकावरती आहेत, तर एकूण 30 वरती नाबाद आहे निखिल पाटील. नॉट आउट 30. 4 षटकार 1 चौकार. निखिल पाटील एकांडा शिलेदार आहे. एकटा धावांचा गोवर्धन त्याने आपल्या बॅट वरती उचललेला आहे. प्रभू भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन आपल्या करंगळीवरती उचलला होता. इथे धावांचा गोवर्धन उचलतोय. हो, परत एकदा पुन्हा बाउन्सर वरती स्वार. 6 धावा इथे मिळतील. काय फलंदाज आहे हा, नेत्र दीपक रोषणाई दाखवणारा फलंदाज निखिल पाटील मैदानामध्ये. डाव्या हाताचा खेळाडू, विशेष म्हणजे त्याने जे 2 पूल केलेत ना, खतरनाक होते, जबरदस्त फटके होते. त्याच्या एका अद्वितीय विद्वत्तेचा प्रभाव मैदानामध्ये दाखवलेला आहे निखिल पाटीलनं. 5 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. धावफलकावरती 43 धावा. साईचं हे षटक लागोपाठ दोन्ही आपटबार टाकले होते साईनं, आणि त्या आपटबार वरती निखिल काय स्वार झालेला आहे. जेवढा बाउन्सर टाकलेला आहे तेवढ्या मोठ्या बाउन्सर वरती मोठे फटके आलेले आहेत. मला वाटतं मॅच बॉल सुद्धा मैदानामध्ये येतोय परत, त्यामुळे मॅच बॉल घेतला जाईल. निखिल पाटील हा सर्वोत्तम फॉर्म मध्ये धावांचं ओझं उचलणारा ॲटलॉस आहे. काही धर्मांमध्ये ॲटलॉस कोणाला म्हटलेलं आहे, जो पृथ्वीचं ओझं उचलतो तो ॲटलॉस असतो. हिंदू धर्मामध्ये शेष नागाच्या शिरावरती पृथ्वी आहे असं मानलं गेलेलं आहे. यस यस यस, तिसरा लागोपाठचा तिसरा निखिल पाटीलचा जलवा मैदानामध्ये. खेळावे तसा खेळला असतो. प्रत्येक चेंडूला बिरकावून दिले सीमारेषेच्या बाहेर. तिसरा साईला तिसरा ठोका टाकलाय त्यानं. धावफलकावरती धावा 49. त्यामध्ये मला वाटते 6 षटकार आहेत. एकूण 7 42 धावसंख्येवरती नाबाद. 49 पैकी 42. ओ हो हो, पुन्हा 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 तोच फटका. आज प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणं फेडलेली आहेत. डोळे तृप्त करणारी ही फलंदाजी. लागोपाठचा 4था षटकार. होता म्हणजे सुरुवातीला तो एकदम आपण म्हणतो ना मेणबत्ती होता, नंतर तो रॉकेलचा दिवा झाला, नंतर पेट्रोमॅक्स झाला, नंतर लाईटचा बल्ब झाला, आता LED. लख प्रकाश त्याने इथे टाकलेला आहे. वाह, काय बॅटिंग मैदानामध्ये बघतोय आपण. 4 षटकार लागोपाठ निखिल पाटील. पाचवा षटकार. बॅक टू बॅक 5 इन रो. अर्धशतक पूर्ण निखिल पाटीलचं स्पर्धेत.
मुकुलजी मेहता आणि मयूर शेट यांच्याकडून 500 रुपये. लागोपाठचा 6वा षटकाराची मागणी होती, मात्र लेंथ बॉल सरळ ड्राईव्ह केला. एक धाव इथे घेतली आणि 5 षटकार लागोपाठ, एकूण 8 षटकार. 54 धावसंख्येवरती नाबाद निखिल पाटील, 55 वरती नाबाद आहे. धाव फलकावरती 62 धावा, 4 षटकांमध्ये 62. आज प्रेक्षकांना एक मोठी मेजवानी त्याने दिलेली आहे. प्रेक्षकांच्या ताटात आज त्यानं असे पदार्थ वाढलेले आहेत, प्रेक्षकांना सुद्धा तृप्त करून टाकलेलं, मनसोक्त ढेकर द्यायला लावलाय प्रेक्षकांना. 62. तर साईचं षटक आलेलं 31 धावा साईच्या षटकातून आले. पहिल्या 3 षटकांमध्ये 31 आल्या होत्या, तर एका षटकामध्ये 31 आल्यात. आणि आता स्कोअर मात्र मजबूत दिसतोय, मोठा दिसतोय. शेवटचं षटक इथे मैदानामध्ये टाकलं जाईल. वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाड संघाकडून. यामीन 11 मानगाव संघ मात्र सुसाट सुटलेला आहे. ही कोकण एक्सप्रेस आहे, ही सुसाट निघालेली आहे. आणि मला वाटतं आता लाल बावटा कोणी समोर दाखवला तरीही थांबणार नाही. निखिल पाटील नावाची एक्सप्रेस आहे. निखिल पाटील नावाचं तुफान मैदानामध्ये आलेले, वादळ मैदानामध्ये आलेले आणि ते घोंगावतंय, विध्वंस करणार आहे. अरबी समुद्रामध्ये अशा अनेक वादळांना तोंड दिलेले आपण कोकणातील जनतेनं. आज चांदे मैदानावरती आलेले हे वादळ निखिल पाटील. फुलटॉस होता चेंडू, मात्र खाली येणारा फुलटॉस होता. अशा चेंडूवरती मोठा फटका येणं तेवढंच सोपं नसतं. गोलंदाज सिद्धेश मोरे, हा देखील लोकल बॉय, स्थानिक खेळाडू आहे. सिद्धेश मोरे महाडचाच खेळाडू आहे. आज त्याच्यासमोर निखिल पाटील आहे आणि चांगल्या फॉर्म मध्ये. इथे आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला होता, पंच करण्याच्या प्रयत्नात होता, पावित्र्यात होता निखिल पाटील, मात्र नाही मिळाला. हा शॉट कनेक्शन मिळालं नाही. निर्धाव चेंडू, 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आहे. 5 चेंडूवरती लागोपाठ 5 षटकार, एकूण 8 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला 2 चेंडू उभं करून ठेवलंय सिद्धेश मोरेनं. त्याचंही कौतुक झालं पाहिजे, कारण सर्वोत्तम फॉर्म मध्ये आहे, रिदम मध्ये आहे आणि त्या परिस्थितीमध्ये थांबवणं. यावेळेस अक्रॉस द बॅट, लोअर फुल टॉस, मिड विकेटला 1 धाव प्राप्त होऊ शकते. आणि काय घडतंय तिथे, बायचं एसटी उद्ध्वस्त होईल. बाद कोण आहे? यस, स्ट्रायकर एंडचा खेळाडू अर्थातच बाद होईल, तो आदिल गजगे. फलंदाजी राहिली सिद्धेश मोरेची. पहिल्या षटकामध्ये कुणाल कदम, तिसऱ्या षटकामध्ये कुणाल कदम प्रभावी राहिला. 11 धावांमध्ये 1 विकेट त्याने आपल्या संघाला काढून दिली. रणजित फराटे महागडा ठरला होता. त्या षटकामध्ये 18 धावा तब्बल आल्या होत्या रणजित फराटेच्या, तर साई मात्र मजबूत महागडा ठरला, 31 धावा आल्या. ओ हो, ड्रॉप होईल कॅच. रणजित फराटेचा प्रयत्न निश्चित चांगला होता तिथे, मात्र हातातून चेंडू खाली निसटतोय, जमिनीवरती पडतोय. जीवदान इथे आहे निखिल पाटीलला. या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये निखिल पाटीलला थांबवलेलं आहे, शांत केलेलं आहे. अर्धशतक आल्यानंतर थोडीशी शिथिलता आलेली असावी. पुन्हा चांगला चेंडू, वाह वाह. मला वाटतंय गोलंदाजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. कमालीचा गोलंदाज आहे सिद्धेश मोरे. निखिल पाटीलनं या अगोदरच्या षटकामध्ये 31 धावा कुठल्यात, बदडल्यात, ठोकल्यात. आणि त्याच निखिल पाटीलला त्याच्या फॉर्म मध्ये असताना, रिदम मध्ये असताना 3 चेंडू 4 चेंडू डॉट टाकलेत. एका चेंडूवरती 1 धाव घेतलेली आहे. वैष्णवी 11 बिरवाडी विरुद्ध टॅगी वॉरियर्स नडगाव. संगणक टॉस साठी चला. वाह, इथे षटकार आहे. 6 धावा अखेरच्या चेंडूवरती. निखिल
वॉरियर्स नडगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस साठी मुख्य अतिथी कक्षामध्ये उपस्थित राहा. मॅच सुरू होणार आहे. तर अत्यंत सुंदर सामना आपण बघतोय. पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आहे. यामिन 11 मानगाव विरुद्ध वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाड. चढ उतार बघायला मिळाला. कुणाल कदम आणि त्याच्यानंतर सिद्धेश मोरे या तीन गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, धावा रोखल्यात. मात्र यानंतर 69 धावा फलकावरती लावण्यास यामिन 11 मानगाव यशस्वी ठरलेले आहेत आणि आता 70 धावांचं आव्हान समोर आहे. 70 रिक्वायर्ड टू विन इन 5 ओव्हर्स. चला दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. तर नाणेफेकीचा कौल होणार आहे आणि पुन्हा एकदा धावांचा पाठलाग होईल. आपण ऐका आपल्याच जिल्ह्यातला, शेजारच्या तालुक्यातला अत्यंत गोड आवाज हर्षल मुंडे सर. या ठिकाणी वैष्णव 11 बिरवाडी आणि टॅगी वॉरियर्स नडगाव यानंतर सामना होणार आहे. वैष्णव 11 यांनी टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद. हॅलो चेक. धन्यवाद नरेश डोमे सरांचा आवाज आपण ऐकत होतो. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित मानाची स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 चं हे भव्य दिव्य असं पर्व आणि या संपूर्ण स्पर्धेतील आपण जर पाहिलं तर दुसरी रात्र आपल्या समोर आपण पाहतोय आणि या दुसऱ्या रात्रीतील एक महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिल्या फेरीतील शेवटचा सामना यामिन 11 माणगाव त्यांच्या विपक्षामध्ये वजीरभाई कोंडिवकर मित्रमंडळ महाड. एक मातबर संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दोन्ही संघ दिग्गज आहेत. अगदी एक महाड तालुक्यातील संघ पाहतो आपण तर एक माणगाव तालुक्यातील पाहायला मिळेल. त्याचबरोबर दोन्ही टीमकडे अव्वल दर्जाचे आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. पहा ना, फॅन फॉलोईंग आपल्याला पाहायला मिळते. निखिल पाटील यांच्यासोबत फोटोज काढले जातात. खेळपट्टीवरती चिमुकले इकडे मात्र दाखल होताना पाहायला मिळतील. निश्चितपणे अगदी यंदाच्या हंगामामध्ये अलिबाग तालुक्यातून वाघरण गावातून येत असताना निखिल पाटील यंदाच्या हंगामाचे बाईकरमॅन राहिलेत. पहिली बाईक जिंकली होती अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीमध्ये आणि तिथून पुढचा प्रवास जो चालू झाला ना निखिल पाटीलचा तो अप्रतिम राहिला. आणि मग त्याच्या साथीला खेळत असताना आदर्श पाटील असेल, दोन्हीही आयकॉन जे आहेत ना अलिबाग तालुक्यातून आज मात्र दाखल झालेत आणि एक मोठं बॅटल या मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल.
येस, मॅचला सुरुवात केली जाईल दुसऱ्या डावामध्ये, जिकडे आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल होताना पाहायला मिळेल. अर्सलान पल्लवकर आणि त्यांच्या साथीला एक सर्वाधिक महत्वाचा खेळाडू रणजित पराठे दाखल होताना पाहायला मिळतील. रणजित खेळपट्टीवरती दाखल झालेत. रणजित हा नाव समोर आलं ना की सर्वाधिक रणजितचे आवडते फटके म्हणजे मैदानाच्या आतमधून झोपून षटकार जो तो मारतो, त्याचे ऍक्शन हे पाहायला सगळ्यांनाच आवडते. पण त्याच्या समोर कडवं आव्हान आहे यंदाच्या हंगामामध्ये. कालच ज्यानं ज्या पट्ट्यानं बाईक जिंकली मालिका वीराची तो शुभम जाधव मैदानावरती बॉलिंग मार्कवरती माणगाव एक्सप्रेस पहिला फ्री हिटचा बॉल टाकेल. कारण की या स्पर्धेचा नियम आहे, पहिला कंपल्सरी इनिंगचा बॉल फ्री हिट असेल आणि त्या फ्री हिटच्या बॉलची नामी संधी रणजित पराठेला असेल. मॅच इम्पॉर्टंट आहे. टोटल आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये तब्बल 70 धावांची 30 बॉल 70 धावांची आवश्यकता आपल्याला बघायला मिळणार आहे. 61 धावांचा वादळी खेळ त्यामध्ये निखिल पाटीलचा राहिला होता. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना कट करायचं होतं. कमी गतीचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तिथे बॅट बॉलचा संपर्क हा मात्र चांगला राहिला नव्हता. एक धावेनं मात्र सुरुवात मैदानावरती होती. रणजित पराठे त्यांच्या साथीला अर्सलन पल्लवकर माणगाव. इथे आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाड विभागामध्ये सर्वाधिक महत्वाचा खेळाडू, अगदी 38 सर्कलला भेदणारी फलंदाजी सातत्यपूर्ण चांगल्या दर्जाची केली आहे तो अर्सलन. स्ट्राईकला समोर शुभम, वेगाचा बॉल समोर फटका खेळलाय. लॉंग ऑनला फिल्डर नाहीयेत. कुणाल सुतार बॉलच्या खाली सेफ हँड, एक सुंदर झेल. पहिल्या विकेटचं पतंग अर्सलन पल्लवकर बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश दाखल होताना पाहायला मिळतील. सातत्यपूर्ण ज्यांनी ताकदीच्या जोरावरती महाड तालुक्यामध्ये सर्वाधिक लांब षटकार मारलेत ना, तोच हरीश खेळपट्टीवरती दाखल झाला. आता खेळावं लागेल. आज अगदी आपण जर पाहिलं तर महाड नगरीमधून खूप साऱ्या प्रेक्षकांच्या आशा अपेक्षा आहेत हरीशच्या वरती. कारण की काल एक संघ महाडचा खेळला चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या नावानं. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर मोठा विजय आपल्या टीमनं नावावरती केला आणि थेट टॉप 3 ची तिकीट मात्र कन्फर्म केली ती पहिली चॅम्पियन स्पोर्ट्स महाड टीमनं. पुढचा बॉल, समोरचा बॉल, मोठा फटका. हरीश आले, होय मी आलोय या गोष्टीची जाणीव करून दिली आहे. पहिला षटकार. हा धावा तिकडे मात्र त्यांना पाहायला मिळाला. षटकार आला. पुढचा बॉल, इकडे कमी गतीचा बॉल, फसवा चेंडू, रीड केलं बॅटरला शुभम जाधवनं. त्याला जाणीव आहे समोरचा बॅटर कसा आहे, त्याच वेळेला तो कशा पद्धतीने खेळतोय. आणि जरी अगदी आपण म्हणतो ना की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आधी खूप ताकदीचा वापर करत असताना बॉल वेगात टाकला, पण समोरच्या बॅटरला रीड केल्यानंतर लगेचच बॉल मधला वेग काढला. पुढे सरसावत फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक कुणाल सुतार त्यांच्या मस्तकावरती दस्तक देणारा हरीशच्या बॅटमधून दुसरा षटकार. दोन षटकार आलेत. शुभम जाधवच्या अगेन्स्ट धावा येतात, धावा बनवल्या जातात आणि चांगले स्ट्रोक खेळले जात आहेत. हे महत्वाचं आहे. शॉर्ट सिलेक्शन चांगले. पुढचा बॉल, यावेळेला चुकीचा स्ट्रोक. आदर्श पाटील बॉलच्या खाली, कोणती चूक करणार नाहीये, विकेट मिळेल. याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर एकाच ओव्हर मध्ये दुसरा धक्का. हरीश बाद.
धक्का आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, जिकडे निर्णायक खेळाडू आपण पाहिलं तर हरीश पाच झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतील. फैसल खेळपट्टीवरती येतील. फैसलला मात्र धावा या खेळपट्टीवरती खूप साऱ्या बनवाव्या लागणार आहेत. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. काल जसा खेळ आपण जर पाहिले तर महाड संघाचा झाला होता, म्हणजे सुरुवातीला लडखडत सुरुवात झाली, मग टोटल समोर चांगली आली आणि मग ही टोटल शेवटपर्यंत आपण जर पाहिलं तर कायम ठेवली होती. आणि आज माणगाव संघ तशा दर्जाचा खेळ करतात. पुन्हा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय ज्यांनी वैयक्तिक या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक लगावलं, किंवा 61 धावांचा वादळी खेळ पहिल्या डावामध्ये केला, तोच निखिल पाटील बॉलिंग मार्कवरती. निखिल पाटील अडबा बाटणे स्ट्रोक खेळायचा होता. रणजित फराटे मात्र चांगला दर्जाचा स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतील. एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटले अतिवेगानं. 2 धावा सुद्धा तिकडे आरामामध्ये कंप्लीट होताना बघायला मिळतील. चांगली रनदपिंडू विकेट, चांगल्या दर्जाचं ताळमेळ या दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळते. आणि पाहता पाहता या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो तब्बल 15 धावा या मात्र स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 15 धावा धावफलकावरती 70 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा. रणजित फराटे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. इकडे सुद्धा हाफ ट्रॅकर बॉल, त्याच्यावरती आक्रमण चढवायचं होतं. बॅट बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाहीये. जे करायचंय ते जमत नाहीये आणि इकडे मात्र त्यासाठी प्रयत्न मात्र खूप सारे केले जातात. कारण की रणजितला माहिती आहे बॉल एकदा मिडल ऑफ द बॅट झाला ना की मग तो वेगळ्याच रंगात येतो. पण अद्याप ते जमलं नाहीये. फुल टॉस, मोठा स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तिकडे आहेत. प्रयत्न केले, पहा खेळाडूला दुखापत झाली आहे का. प्रयत्न मात्र खूप सारे केलेले तिकडे पाहायला मिळाले. नितेश आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण मार्फत आपल्याला पाहायला मिळतील. तिथे 4 धावा आहेत. येस, 4 धावा स्कोर कार्डवरती. 4 धावा मात्र स्कोर कार्डवरती प्लस सुद्धा बघायला मिळतील. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 या आकड्यावरती आहे. धावा येतात पहा ना, म्हणजे विकेटी यायला पण धावाही येतात, हे महत्वाचं आहे. इकडे मात्र कमी गतीचा बॉल, फिंगर रोल केले होते, फटका फसलाय. शुभम जाधव बॉलच्या मागे पलटोय. अशा कॅचेस शुभमला पकडायला जरूर आवडतात आणि तो पकडतो सुद्धा. आज सुद्धा तेच केलंय. यष्टी रक्षक होते, शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेले, कॅचला पकडले. फैसल मैदानाच्या बाहेर. आणि आता संघ अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळत आहे. एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. डावखुरे हाताचा अगदी घातकी फलंदाज, ॲज अ ऑलराऊंडरची भूमिका सातत्यानं महाड तालुक्यासाठी ज्यानं बजावली तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश मोरे खेळपट्टीवरती दाखल झालाय. अगदी आपण जर पाहिलं ना तर गुजरात राज्यातील सुरत नगरीमध्ये सुद्धा सिद्धू खेळला होता आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा खेळ त्यानं केला. आज सुद्धा संधी निर्माण झाली आहे. महाटनगरीमध्ये खेळायचं आहे. मोठा फटका, आल्या आल्या स्ट्रोक तर खेळला, हात खोलले, बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेला. एक धाव मिळते. दुहेरी धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाहीये. एकाच धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजाने मानलंय आणि तिथे मात्र 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या 21 वरती 3 सध्याची स्थिती या मॅचची पाहायला मिळते. इथून पुढे या षटकातील शेवटचा बॉल निखिल पाटील. रणजित फराटे स्ट्रोक समोर खेळतात. लॉंगॉच्या दिशेला मात्र आपण पाहतो अंकुश जाधव वेगाने येताना पाहायला मिळतील. एक धाव निश्चितपणे तिथे मिळेल. 1च्या साह्यानं टीमची धावसंख्या 11.00च्या सरासरीनं 22 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला, धावा 22. इथून पुढे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अपेक्षित धावा 48. 18 चेंडू 48 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 18 बॉल मध्ये 48 धावा कशा पद्धतीने थांबवल्या जातील
किंवा त्या गोष्टीसाठी कोणते गोलंदाज वापरले जातील हेही पाहिजे आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा नव्यानं महत्वाचे गोलंदाज आपण पाहतोय. शुभम जाधव, माणगाव एक्सप्रेस. 2 बाईक आपल्या नावावरती केल्यात. निश्चितपणे ग्रामीण क्रिकेटमधून क्रिकेट खेळत असताना तो तालुकानीय गटामध्ये गेला, तिथून पुढे जिल्ह्याचं क्रिकेट खेळलं आणि आता संपूर्ण महाराष्ट्रभर ज्याच्या नावाचा बोलबाला पाहायला मिळते तो शुभम जाधव बॉलिंग मार्कवरती आहे. त्याच्या समोर आपण जर पाहिलं तर एक आयकॉन खेळाडू रणजित फराटे. हे बॅटल खूप मस्त असेल, जिकडे आता धावा अपेक्षित आहेत टीम वजीरबाई कुंडीवकर मित्रमंडळ महाड टीमला. 18 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचं षटक, ज्या षटकामध्ये जर मोठे फटके आले तर या मॅचचं चित्र वेगळं असेल. 18 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, समोरचा चेंडू ब्लॉक खोल पद्धतीचा होता, मिनी हेलिकॉप्टर खेळायचा होता. बॉल मात्र तिकडे बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर टर्न झाला शॉर्ट स्क्वेअर लेग मधून, डीप मधून क्षेत्ररक्षक नितेश तिकडे आले. 1 धाव निश्चितपणे मिळेल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये याची जाणीव रणजितला आहे किंवा सिद्धूला सुद्धा आहे. प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवायचं आहे. आता अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल. जी मानसिकता आहे ना बदलावी लागेल. सिंगल डबलची जी प्लॅनिंग आहे ती तुमची फसण्याची शक्यता दाट दिसतीये, कारण की धावांचा वेग पूर्णपणे थांबला चाललाय. धावा थांबला, धावा थांबवला. शुभम बॉलिंगला आला, त्याआधी निखिल पाटील आले. पूर्णतः मॅचची सिच्युएशन हळूहळू का होईना टर्न होतीये. पुढचा बॉल, समोरचा चेंडू टप्पा पडला गोल्डन स्पॉट वरती, थोडा राईज झाला. बॅटरला सरप्राईज होता, हा कळलंच नाहीये बॉल कसा कुठे कधी आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावा घेतोय ना कळलं नाहीये. डॉट बॉल येतोय. अजून एक चांगला बॉल. शुभम नावाला साजिशी अशी कामगिरी. अगदी माणगाव तालुक्यानं दिलेलं नाव माणगाव एक्सप्रेस, तालुक्याची सुसाट एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं आणि निश्चितपणे तो सातत्यपूर्ण तेवढ्या वेगाचे बॉल टाकताना आपण पाहिलाय. आणि म्हणूनच का होईना आपल्या बॅटिंग किंवा आपल्या बॉलिंगच्या जोरावरती 2 मोटरसायकल जिंकणारा माणगाव तालुक्यातील पहिला खेळाडू आहे तो शुभम जाधव. चांगला खेळ तो करतोय. धावा त्यांना पूर्णपणे थांबवल्यात, पण आता रणजित फराटेचा खेळ अपेक्षित आहे. आज मात्र ॲज अ आयकॉन म्हणून या महाड नगरीमध्ये मीही कशासाठी आलोय तेही मात्र दाखवून द्यावं लागेल. यस, निश्चितपणे हाफ ट्रॅकर बॉल होता, आक्रमण करायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. पहा ना इकडे मात्र वैष्णवी 11 बिरवाडी या टीमचं स्वतः संघ मालक. सातत्यानं वैष्णवी 11 म्हटलं की पुढे कोलाड नाव लागतो, पण इकडे मात्र बिरवाडीचा संघ मात्र इकडे दाखल करण्यात आलाय. आणि वैष्णवी 11 म्हटल्यानंतर तात्या मालुसरे साहेब हे मात्र आपण पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मोठा फटका रणजित फराटे, त्याची बॅट बोलतीये, समोर खेचलाय हा मोठा आणि उत्तुंग षटकार. तर खेळपट्टीवरती 6 धावा हेच गरजेचं आहे, हेच अपेक्षित आहे रणजित कडून या मॅच मध्ये महाडकरांना. अजूनही खोलातला बॉल समोर खेळलाय, बॉल लॉंगॉनच्या दिशेला, कुणाल तिकडे आहे. अगदी आपण जर पाहिलं ना कुणाल सुतार हे एक नाव महत्वाचा विषय आहे, कारण की आपण जर पाहिलं ना तर सुपर सिलेक्टर माणगाव हा संघ स्थानिक संघ माणगावचा, तिथून पुढे त्या संघाची बांधणी झाल्यानंतर कुणाल सुतार अगदी कमी वयाचा खेळाडू त्या संघामध्ये स्थान निर्माण करताना पाहायला मिळाला. पण बॅटिंग नव्हे, जास्तीची बॉलिंग नव्हे, पण त्या पलीकडे सर्वाधिक सुंदर क्षेत्ररक्षण करण्यासाठी टॉप 11 मध्ये त्याला घेण्यात आलं आणि आतापर्यंत तरी त्या गोष्टीमध्ये तो 100% एफर्ट देताना पाहायला मिळतो. आणि तिकडे मात्र आपण जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे तब्बल 31, इथून पुढे येणारे 12 बॉल आणि तब्बल 39 धावांची गरज. 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता या संपूर्ण मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच संपली नाहीये, मॅच मध्ये रणजित फराटे उभा आहे, तो सांगतोय वजीरबाई मित्रमंडळ आपण पाहिलं तर महाड टीमला की मी उभा आहे या खेळपट्टीवरती, 12 बॉलमध्ये 39 धावा बनवण्याची ताकद माझ्या एकट्याकडे आहे आणि तो शेवटपर्यंत प्रयत्न करतोय. पण त्याच्या समोर कडवा आव्हान, अलिबाग तालुक्यातील अजून एक सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं. यंदाच्या हंगामामध्ये
प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन म्हणून त्याच्याकडे सातत्यानं आदरानं पाहिलं गेलं आणि किंबहुना अगदी महत्वाचा खेळाडू म्हणून आपण पाहतोय. नाव आहे आदर्श पाटील. एकोणचाळीस धावांची आवश्यकता असताना महत्वाचं षटक त्याला टाकायचं आहे. समोर रणजित फराटे. षटकातील बॉल क्रमांक पहिला. पंचांच्या डावा असल्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र इकडे घेतला जाईल. पहिला चेंडू. रनवे मध्ये प्रॉब्लेम थोडा थांबला. यस पुन्हा मागे जाईल. मृत चेंडू. डेड बॉलची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. आदर्श पाटी जाईल. पुन्हा बॉल घेऊन येईल. नव्यानं काहीतरी आणेल याच अनुषंगाने आदर्शकडे पाहिलं गेलंय. आणि त्याच वेळेला टीम वजीरभाई कुंडीवकर मित्रमंडळ हा संघाचा पूर्णपणे समर्थक आपण जर पाहिलं तर रणजितकडे आदराने पाहतोय. मोठा फटका. यशो खेळलाय. रणजित फराटेचा क्लास दाखवणारा मिड विकेट पार. सिक्सर. म्हणजे या मॅच मधील माणगावकरांच्या विजयाच्या दरवाजावरती आहे ना एकटा उभा ठाकलाय निधड्या छातीनं. नाव त्याचं रणजित फराटे आहे. मी मगाशीच म्हटलं होतं तो शेवटपर्यंत जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा आहे या मॅचचं चित्र कधी कुठे आणि कसं बदलेल ना त्याचा काही नेमच नाहीये. कारण की असे सामने बरेचसे सामने मात्र रणजितनं आपल्या बाजूने झुकवलेत. सातत्यपूर्ण त्याच्या प्रयत्नांना यश लाभलं आणि आज सुद्धा त्या प्रयत्नांवरती तो खरा उतरलाय. अजून एक स्ट्रोक तर खेळलाय. फटका हवेत. क्षेत्ररक्षक कुणाल सुतार सेफ हँड. कोणतीही चूक नाहीये. लॉंग ऑन लाईक सोप्पा झेल. मोठी विकेट या मॅच मध्ये रणजित फराटे. विकेट त्यांना पाहायला मिळते. किंबहुना या मॅचचं आशेच किरण या मॅच मधला सर्वाधिक मोठा विश्वास रणजित फराटे मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानावरती रईस दाखल होताना पाहायला मिळतील. रईसला खेळायचं आहे. त्याच्या साथीला सिद्धू आहे. आता महाडचे दोन्ही खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय आणि दोघांनाही मात्र आपण जर पाहिलं तर अलिबागचा तोफखाना म्हणून ज्याच्याकडे गोलंदाजीमध्ये पाहिला जातो तो आदर्श पाटील त्याच्या समोर खेळ करायचा आहे. पुढचा बॉल. रईस आले. बॅटची कडा घेतली आहे. यष्टांच्या मागे सोपा सरळ आणि त्याच वेळेला साधा झेल आदिल गजगेच्या हातामध्ये जातोय. विकेटचा बदँग. अजून एक धक्का. रईस सुद्धा बाद. एक महत्वाची मॅच मैदानाच्या मध्ये आता कुठेतरी लडखडताना पाहायला मिळते. जिकडे वजीरभाई कुंडीवकर मित्रमंडळ महाड संघ बॅकफुट वरती ढकलला जातोय. अडचणीमध्ये सापडलेत. टाकल्या अडचणीमध्ये. मोठा स्ट्रोक खेळला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. डीपॅक्सचा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध फटका खेळला आणि तिकडे 6 धावा. षटकार खेळावाच पाहिजे आणि यस निश्चित षटकार आला. 8 बॉल 27 ची गरज. टप्पा पडला. बॉलचा वेगच एवढा होता की बॅट फिरवली पण बॅट बॉलचा संपर्क नाहीये. यस निर्णयावरती आक्षेप. बॅटरचा रिव्ह्यूचा कॉल झाला. चेक केलं जाईल इकडे नक्की बॉल कसा होता. पंचांचा निर्णय आला होता बॉल डॉट आहे पण तिकडे मात्र लगेचच बॅटरने सांगितलं की इकडे मात्र आम्हाला रिव्ह्यूची मागणी करायची आहे. वंडर स्पोर्ट्स इंडिया आपल्या हक्काची वाहिनी. एकदा आपल्या हक्काच्या वाहिनीला आवर्जून सबस्क्राईब करा. यस रिव्ह्यू अनसक्सेसफुल. योग्य बॉल. फेअर डिलिव्हरी. अगदी आपण जर पाहिलं तर योग्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. चांगली बॉलिंग. आदर्श पाटील
आदर्श पाटीलने सातत्यानं सांगितलं की अगदी गोलंदाजीमध्ये एखाद मोठा फटका आल्यानंतर कसा कमबॅक करायचं हे माझ्याकडून तुम्ही आदर्श घ्या. पहा बॅटची कडा, यष्ट्यांच्या मागे अजून एक विकेट. 2 मोठे फटके आल्यानंतर सुद्धा एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट महत्वाच्या घेण्याचा कारनामा आदर्श पाटीलने सुद्धा केलाय. अजून एक फलंदाज. निश्चितपणे आपण जर पाहिले तर संपूर्णतः या मॅच मध्ये 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 43 धावा या मात्र धावफलकावरती पाहायला मिळतील. शेवटचे षटक 6 बॉल आणि 27 धावांची गरज. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता असताना अगदी आपण जर पाहिले तर बॅटिंग मार्कवरती महत्वाचा खेळाडू तहा दाखल होताना पाहायला मिळेल. तहा आपण पाहतोय बरंच आपण जर पाहिलं तर उशिरा तहा मैदानावरती आलाय, कारण की महाड संघातून खेळत असताना सातत्यानं तो ओपनिंगला पाहायला मिळतो. पण आता जवळजवळ मात्र आपण जर पाहिलं तर तो 8व्या क्रमांकावरती मैदानावरती आलाय. चला द्वारा करा. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना माणगाव तालुक्यातील यॉर्कर स्पेशलिस्ट गोलंदाज सातत्यानं आपण जर पाहिलं तर यॉर्कर चेंडू टाकण्यामध्ये माहीर असलेला खेळाडू सूरज टेंबे बॉलिंगला दाखल झालाय. पहिला बॉल. सूरज टेंबेचा बॉल टप्पा पडला, बाहेर निघाला. अवंतर स्वरूपाची धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. व्हाईट बॉलनं सुरुवात झाली आहे या महत्वपूर्ण मॅचला, जिथे 6 बॉल 27 ची गरज असताना पहिला व्हाईट बॉल आला. आता इथून पुढे 6 बॉल 26 ची गरज. सामन्यामध्ये पलटवार जर आणायचा असेल, सिद्धूला स्वतःला सिद्ध करायचं आहे, प्रसिद्धी देण्यासाठी मैदानाच्या चहूबाजूला महाडचं प्रेक्षक, संपूर्ण रायगडाचं प्रेक्षक दाखल झालंय. सगळ्यांनाच पाहिजे आहे मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आलेली. मोठा फटका आडवा बॅटने खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर निश्चितपणे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता मात्र खेळपट्टीवरती कोणताही नाहीये आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर 1च धाव. 5 चेंडू आणि आता 25 धावांची आवश्यकता, म्हणजे 4 षटकार आणि 1 सिंगल अपेक्षित आहे या मॅच मध्ये. बोलणं सोपं आहे, खूप बोलणं सोपं आहे. कधी कधी आम्ही म्हणतो की 6 बॉलमध्ये 6 षटकार बघायला मिळाले तर मजा येईल, पण बॅटर आणि बॉलर ते सांगतील की नक्की काय करावं लागतं ते 6 बॉलमध्ये 6 षटकार मारायला. किंवा गोलंदाजी सांगतील 6 बॉलमध्ये 6 विकेट घेण्यासाठी काय करावं लागतं. खूप मोठा संघर्ष असतो, पण निश्चित अंदाज मात्र खूप लागवली जातात. आणि आज सुद्धा इकडे खूप सारे अंदाज लागतील. सगळेच मात्र आपण जर पाहिलं तर कालही आपण पाहिलं, काल महाड चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघाचा बोलबाला राहिला. आज खऱ्या अर्थानं कोणता संघ या मॅच मध्ये क्वालिफाय होईल या गोष्टीची चर्चा चालू झाली आहे. पहा काय वेग होता, सुसाट रंपाट, अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल दिसला सुद्धा नाही, एवढ्या वेगानं बॉल आलाय आणि तो तहाला सुद्धा दिसला नाहीये. डॉट बॉल येतोय. 4 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 25 धावांची गरज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. अडचणीमध्ये, पूर्णपणे अडचणीमध्ये फेकले गेले आपण पाहिलं तर वजीरभाई कोंडीवकर मित्रमंडळ महाड. हा ट्रॅकर मोठा फटका खेळलाय, अगदी आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा सिक्सर. यस, तहा करतोय आपण आता. मॅच मध्ये 3 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 19 धावांची गरज. मॅच अगदी बराबरी सुटेल का? 3 बॉल मध्ये 3 षटकार पाहायला मिळतील का? यस सर, बॉल हवाय, मॅच बॉल आलाय. 3 चेंडू आणि आवश्यकता या मॅच मध्ये तब्बल 19 धावांची. 3 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर तहा. सूरज टेंबे पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. अजून एक चांगला बॉल, त्याच्यावरती चांगलाच फटका आलाय. मॅच अजून संपली नाहीये हेच सांगणारा तहाचा दुसरं आक्रमण.
2 चेंडू 13 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे. मॅच ऑन. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजीसाठी सूरज टेंबे आपल्या खेळातील कोणते चेंडू टाकेल किंवा बॅटिंग करत असताना तहा कशा दर्जाची बॅटिंग करेल हे सगळेच प्रश्नचिन्ह आपल्या समोर आहेत. 2 चेंडू 13 धावा 2 चेंडू या मॅच मध्ये कसा खेळ होईल. एकंदरीत आपण जर पाहिलं तर माणगाव संघानं याच मैदानावरती अशा स्वरूपाचा इतिहास घडवला होता. फटका तर खेळलाय पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ज्यांनी बरेचसे वर्ष क्रिकेटच्या खेळासाठी दिले आणि माणगावचं क्रिकेट सुधारावं यासाठी खूप सारे प्रयत्न केले असे सुनील सर बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळाले. तिकडे मिळते अजून एक विकेट. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अजलान नवीन फलंदाज अजलान आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 13 धावेची गरज. एक चुकीचा बॉल कमबॅक आणून देईल का माणगावकरांना. कमी गतीने टाकलाय. अजलानला कळलंच नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळते. मॅच फिनिश. सामना जिंकलाय. टीम आपण जर पाहिलं तर यामीन 11 माणगाव. विजय संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे कौतुक. आणि यश निश्चित या मॅचचा प्लेअर होतो. या मॅचचा हिरो नो डाऊट. कोणतीही शंकाच नाहीये मनामध्ये. अगदी अलिबाग तालुक्यात